हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण मस्त अशी हिरवी मिरची टाकून वरण करणार आहे। तर वरण कशी करायची शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर सर्वात आधी मी इथं 3 डाळी घेतलेल्या आहे, मिक्स डाळीचेच वरण करणार आहे आम्ही। तर मुगाची डाळ, मसूरची आणि चण्याची हे तीन मिक्स डाळ आहेत। तर हे डाळी सगळे आपली घरचीच आहे। तर आपण सर्वात आधी आपण डाळ धुवून घेऊया। आपण 3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, बघू शकता। आता आपण डाळ कुकर मध्ये लावणार आहे। छान अशी डाळ शिजून घ्यायची। कुकर मध्ये इथं आपण अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे, अजून अर्धा गिलास पाणी टाकायचं। पाणी आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपली डाळ ऍड करूया। आपण कुकर मध्ये डाळ ऍड करून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायचं आहे, अर्धा चमच मीठ आणि अगदी थोडासा ऑइल टाकायचा आहे। डाळीला आपले चांगले उकळे येऊन द्यायचे आहे। तोपर्यंत आपण इकडे 5-6 कळी लसूण घेतलेले आहे सोलून, आणि जिरा दोन्ही आपण बारीक असे ठेचून डाळीमध्ये ऍड करणार आहे। आपण हे ठोंब्यामध्ये लसूण टाकून घेतले, थोडासा जिरा टाकूया। या प्रकारे लसूण आणि जिरा ठेचून टाकले ना डाळीत एक नंबर आणि भन्नाट अशी आजूबाजूचे सगळे माणसं जमा होते, इतकं सुंदर असं आपल्या डाळीला वास येतो, एक नंबर लागते। या प्रकारे तुम्ही नक्की बनवा एकदा। जिरा आणि लसूण मस्त ठेचून असा डाळीमध्ये टाकायचे आपल्याला। पाहू शकता असा मोठा मोठा जिरा आणि लसूण बारीक झालेला आहे। आता आपण कुकर मध्ये टाकूया डाळीसोबत। हे आपल्याला लसूण आणि जिरा डाळ शिजतानाच टाकायचं आहे। आता आपल्याला कुकर झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरची 3 शिट्टी काढून घ्यायची आहे। मस्त डाळ गाळ अशी शिजून घ्यायची आपल्याला। आपण इथे एक टोमॅटो कट करून घेऊया। टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। आपण टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। एक कांदा सुद्धा बारीक चिरून घेणार आहे। कांदा सुद्धा आपला बारीक चिरून झालाय। आता आपण मिरच्या चिरून घेऊया। आता पण इथं 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5-6 त्याचे आपण देठ काढून घेऊया आणि मिरच्याला चिरून घेऊया। असे 2 तुकडे करून घेतलेत मिरच्याला, आणि वरून मधून एक चीर मारून घेतलेले। जास्त बारीक नाही चिरायचं आपल्याला। साधी डाळसाठी आम्ही नेहमी अशीच प्रकारे डाळ बनवतो, आणि डाळ एक नंबर खायला चवीला राईस सोबत एकच नंबर लागते। पाहू शकता मस्त असे मिरच्या आपल्याला चिरून झालेले आहे। आपण जिरा आणि लसूण आधीच डाळीत टाकलेला आहे। इथं आपण अजून 5-6 कळी लसूण घेतलेले आहे, ते अगदी बारीक असे ठेचून घ्यायचे आपल्याला मोठा मोठा। पाहू शकता आपण लसूण मोठं मोठं ठेचून घेतलेलं आहे। डाळीमध्ये लसूण आहे ना जास्त प्रमाणात वापरायचं आहे, कंजूसी पण अजिबात करायचं नाही, कारण डाळीला लसणाने एक नंबर चव येते। त्यामुळे मस्त अशी लसूण जास्त वापरायचे आपल्याला। जिरा आणि लसूण आधी पण ठेचून टाकायचे, आणि नंतर फोडणीला सुद्धा आपल्याला लसूण जास्त वापरायचे। आपली शिट्टी झालेली आहे, ती आपले वरण शिजले का बघूया। पाहू शकता आपल्या वरण मस्त अशी गाळ शिजलेली आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। त्यासवर आपण एक टोप ठेवलाय, त्याच्यात ऑइल टाकून घेऊया। 2 पळी ऑइल टाकले।
सर्वात आधी आपण आपलं ऑइल गरम झालं की लगेच लसूण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण मोहरी टाकूया थोडीशी, थोडासा जिरा, थोडासा कढीपत्ता. लसूण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. त्याच्यात मिरची टाकूया चिरलेली. कांदा टाकूया बारीक चिरलेला. कांद्याला छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आपली डाळ बघा मस्त अशी शिजली आहे. आपण हे पावभाजीच्या याच्याने असं बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे डाळ जर घोटून घेतले ना, लय भारी एक नंबर चव येते डाळीला. सर्व डाळ मिक्स पण होते आणि बारीक सुद्धा होते आणि डाळीचं टेक्स्चर पण एक नंबर मिसळून येतो सगळं. आपण रोजच मसाल्याचं जेवण जेवत असतो, कधीतरी साधा वरण भातासोबत रोजच लागते आम्हाला, तर एकच नंबर लागते. बारीक झाली आपली डाळ बघू शकता तुम्ही मस्त अशी. आता आपण फोडणीला घालूया. पाहू शकता आपले कांदे सुद्धा मस्त असे ब्राऊन असे भाजून झालेले. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. कांदा जर कच्चा राहिला तर डाळीला वास येतो, त्यामुळे कांद्याला मस्त असं लालसर फ्राय करून घ्यायचं. आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला मस्त असं नरम होईपर्यंत थोडंसं मीठ टाकूया त्याच्यात आणि शिजून घेऊया. टोमॅटोने लवकर गळते, मिठाने लवकर टोमॅटो गळत असते. पाहू शकता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. टोमॅटो पण गळाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया. थोडीशी हळद, थोडीशी हिंग मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वरण टाकूया. पाहू शकता आपले मस्त असे वरण फोडणीला टाकलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. बघू शकता आपलं वरण. आपल्याला वरणाला आता एक 5 मिनिटं उकळी येऊन द्यायचं आहे. 5 मिनिटं फोडणीच्या नंतर जर छान अशी उकळी आली, डाळीला एक नंबर चव येते. बघू शकता आपल्या वरणाला खूप मस्त अशी उकळी फुटली आहे. 5 मिनिटं आपले वरण शिजून झाले अजून फोडणीनंतर. एक नंबर अशी भन्नाट वास सुटलाय. पाहू शकता तुम्ही. हार्ड वरण भातासोबत एकच नंबर लागते खायला. आता आपण ह्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. मी कोथिंबीर वाळून ठेवलेली आहे, हिरवी कोथिंबीर नाही टाकत. आपण गॅस आता बंद करून टाकूया. पाहू शकता आपले सुंदर असे वरण तयार झालेले आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा. मस्त असे झणझणीत वरण तयार झालेले आहे. हा वरण लहान लेकरं असन घरामध्ये मुलं वगैरे तरी पण आवडीने खातात, कारण वरण आपले तिखट नसते, त्यामुळे एकच नंबर चवीला सुद्धा भन्नाट लागते. पाहू शकता तुम्ही कशी भन्नाट अशी आपले वरण तयार झालेले आहे. या प्रकारे नक्की बनवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मस्त खावा आणि स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.